राज्य की राजनीति में एक बार फिर ठाकरे परिवार की एकजुटता को लेकर चर्चा तेज है। शिवसेना के वरिष्ठ नेता और पूर्व सांसद चंद्रकांत खैरे ने पत्रकार परिषद में ठाकरे बंधुओं की एकता पर बयान दिया। उन्होंने कहा, दोनों ठाकरे भाई साथ आए, यही मराठी जनभावना है। साथ ही उन्होंने सरकार पर झूठा आदेश जारी करने का भी आरोप लगाया। मी तर मातोश्रीचा सैनिक आहे आणि म्हणून सगळ्यात आनंद आणि हे तुम्हा सर्वांना झालेला आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पठडीत तयार झालेले आम्ही शिवसैनिक आहोत आणि हे दोन्ही भाऊ एकत्र यावं म्हणून मराठी माणसाची खूप इच्छा होती। ती इच्छा उद्या पूर्ण होते आणि आमचे सर्व शिवसैनिक आणि मनसेचे कार्यकर्ते सुद्धा त्यांनाही वाटतं की नाही आपण आता काहीतरी महाराष्ट्रात नवं चैतन्य निर्माण करू। ते उद्धव साहेबांनी राजसाहेबांच्या मुळे आणि हेच नाही तर त्या ठिकाणी सर्व जनता त्या ठिकाणी म्हणते आणि म्हणून त्या जनतेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आज जे महाराष्ट्रात जे चाललंय हे भ्रष्टाचार भांडणं करणं आणि काहीतरी तर त्याच्यामुळे ते काहीतरी बदल पाहिजे आणि म्हणून लोकांची इच्छा जी आहे ती दोन्ही भावांच्यासाठी आहे आणि दोन्ही भाऊ एकत्र येतात हेच तुम्हाला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना म्हणजे आम्ही सर्व त्या ठिकाणी अंदाज आहोत की दोन्ही भाऊ एकत्र आहेत तर खूप वातावरण महाराष्ट्रात नाही। मग आता तो निर्णय तर माननीय उद्धवजी राजी हे दोघेही त्या ठिकाणी घेतीलच। तो निर्णय घेतल्यानंतर मग बाकीचे हाल तर पुढे होतील। आता उद्या फक्त मराठी बांधवांचा मेळावा त्या ठिकाणी जे GR यांनी खोटा GR काढला होता तो रद्द केला सरकारलाच करावा लागला। तो विजय प्राप्त करण्यासाठी हा उद्याचा विजय मिळावा। नंतर मग बाकीच्या पुढच्या हालचाल होते। दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम केलेलं आहे अनेक दशक आणि पुन्हा ते दोन्ही नेते एकत्र येत आहेत, तोच योग पुन्हा जोडून येत आहे। काय आम्हाला बरं वाटतं कारण आम्ही ज्यावेळेस नगरसेवक झालो, आमदार झालो, मंत्री झालो त्यावेळेस दोन्ही बंधूंच्या अंडर आम्ही काम केलं होतं। राजसाहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे, उद्धव साहेबांबरोबर काम केलं आणि सर्वात जास्त त्या ठिकाणी माननीय मोठे साहेब हे मला घेऊन बसायचे आणि मला एक एक गोष्ट सांगायची आणि मला ट्रेन केलं त्यांनी। मी जे एकनिष्ठ काय आहे शिवसेना प्रमुखांनी मला जे काही बाळकडू दिलं त्याच्यामुळे मी एकनिष्ठ आहे आणि म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आता हे ठाकरे परिवाराचंच राज्य आहे। ठाकरे ब्रँड त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून ठाकरे ब्रँड तुम्हाला दिसून येईल आणि जनतेला तेच पाहिजे। म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी शिवसेना प्रमुखांच्या म्हणजे नेतृत्वाखाली ज्यावेळेस आम्ही मंत्री होतो शिवशाही सरकारमध्ये किती चांगलं वातावरण महाराष्ट्रात होतं। दंगली नाही, काही नाही, भ्रष्टाचार नाही, आणखी काही नाही, व्यवस्थित त्या ठिकाणी लोकांची समस्या 6व्या मधल्याहून मी स्वतः किती वेळेस तरी खाली उतरलो होतो मोर्चा आल्यानंतर। हे इतकं जनतेसाठी त्यांनी जे केलं होतं साहेबांनी ते आम्ही सगळं केलं आणि स्वतः त्या ठिकाणी उद्धव साहेब राजसाहेब सुद्धा त्या ठिकाणी त्या पद्धतीने अनेक ठिकाणी अनेक वेळेस केले। राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तो क्षण आणि आजचा क्षण ते बाहेर पडले त्यावेळेस आम्हाला दुःख झालं आणि आम्हाला हे वाटत होतं की जाऊ नये त्यांनी म्हणून एकत्र राहिलं पाहिजे असं सगळ्या वाटत होतं। पण ते आता बाहेर पडले, ठीक आहे, त्यांनी तो निर्णय घेतला होता त्यावेळेस। पण आता मात्र ते एकत्र येतात त्याचा आनंद वेगळा झाला, दिग्विजयच होतो, खूप मोठा होतो हे आम्हाला त्या ठिकाणी मनास वाटतं। त्यावेळेस तुम्ही सातत्याने बाळासाहेबांच्या संपर्कात बाळासाहेब या राज ठाकरे बाहेर गेला तर काही बोलायचे त्यावेळेस तुमच्यासोबत नाही ते म्हणजे ठीक आहे, तर तो गेला तो त्याच्या ह्याच्याने गेला, आम्ही त्याने त्याला काढलं पण ठीक आहे आता कधी तरी म्हणून या चिमण्यांना परत केला हे त्यांचं तर वाक्य होतं साहेबांचं। पण ते आले नाही परंतु त्यांचं प्रेम मात्र राजसाहेबांवर किंवा आदित्य साहेबांवर किंवा आता अमित साहेबांवर किंवा आमच्या उद्धव साहेबांवर हे कायम होतं आणि तुम्हाला म्हणून कारण मी नेहमी जायचं मातृश्रीमध्ये सर्व एकमेकांचं प्रेम ते तसंच होतं। राजकारणात थोडं वेगळं होतं। त्या क्षणाला मराठी माणसामध्ये आनंदाचं वाटतं। आज प्रचंड आनंदात आहे सर्व मराठी बांधव। मी काल अगदी सोयगावच्या भागात कन्नड त्याच्यानंतर सिल्लोड फुलंब्री या भागात फिरत होतो, परवा पैठणला फिरत होतो म्हणजे संघटनात्मक आढावा घेण्यासाठी। त्याच्यावर सर्वांनी सांगितलं की नाही साहेब खूप चांगलं होईल, हे दोघं भाऊ आले तर आपल्याला त्या ठिकाणी जबरदस्तपणे माहोल निर्माण। साहेब पण सोबत येत आहे मात्र उदय सामंत विचार म्हणतात की ते उदय सामंत आता कचरा आहे आता त्यांच्यासमोर म्हणजे या दोन भावासमोरही कचरा आहे काही ते उगाच तो जातो भेटतो मुद्दाम एक संभ्रम निर्माण करणारा माणूस आहे म्हणून त्याच्याबद्दल काय बोलत नाही।
म्हणजे आता नारायण राणे विघ्न घालण्याचे प्रयत्न तुम्ही काय कमी केलंय का? तुम्ही काही कमी केलं का? आणि आजही तुमचे पोट्टे आणि तुम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बोलतात ते योग्य नाहीये. त्यांनी मोठे केलं. तुम्ही काय होते? तुम्ही काय होते मला माहिती आहे ना. तो काय नारायण राणे कसा होता काय होता मला माहिती होतं. परंतु नंतर तुम्हाला मोठे साहेबांनी 3 वेळेस बीएससी चेअरमन केलं. तिथून तुम्ही त्या ठिकाणी पैसा कमवला. नंतर मग त्या ठिकाणी बाकी सगळे हे केलं. नंतर मुख्यमंत्री पण केलं. मनोहर जोशींना बाजूला ठेवून तुम्हाला त्या ठिकाणी केलं. कारण इतके केल्यानंतर सुद्धा तुम्ही काय केलं? तुम्ही आमच्या सरकारला त्या ठिकाणी सुसूरीपणा वागत होते आणि उद्धव साहेबांच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी त्याचं मत बरोबर नव्हतं. म्हणून कालची एक बाईट फिरत होती की नारायण राणेला हक्काला म्हणून. फक्त म्हणायचे नाही या तुम्ही इथली डोसा खा, हे करा, ते करा, स्विमिंग करा, एकत्र करा, असं ते वरतून म्हणत होते. पण आतून त्यांचं मन हे होतं की दोघं भाऊ एकत्र होते. परंतु आज मराठी जनतेमुळे त्यांनी एकत्र आले. हिंदीला विरोध नाहीये, पण हिंदी जे लाजू नये ही दोन्ही भावांची आणि आमच्या मराठी बांधवांची इच्छा होती की लाजू नये. कारण आता माझा नातू जो आहे तो सुद्धा म्हणतो की बाबा किती अभ्यास करायचा, मराठी करायचं, इंग्लिश करायचं, हे पण करायचं, आम्ही कसं काय करणार, गणित हे ते बाकी कसं काय करणार, आता तो सुद्धा म्हणत होता. म्हणून त्या दृष्टीनं पाहिलं तर जे काही होतंय ते आता त्या ठिकाणी त्यांना हिंदी जे सक्ती जर होती ती आता काढून टाकली त्याने. परंतु तरी पण त्यांचं असं समिती नेमली. मग समिती काय, पण दोन्ही भावांनी सांगितलं समिती जर नेमली असेल तर आमचा निर्णय हा आहे की ह्या मुलांना 5वीच्या पुढे त्या ठिकाणी तुम्ही काही पण त्याच्या आधी लादायचं नाही.